नमस्कार. जर तुमची रास मीन असेल किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती मीन राशीची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण जुलै 15 ते 31 जुलै 2026 हा काळ तुमच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. काही काळापासून तुम्ही सतत मेहनत करत आहात पण अपेक्षित यश मिळत नाहीये का? वारंवार अडथळे येत आहेत का? कधी पैशाची चिंता, कधी नात्यातील तणाव, तर कधी करिअरमध्ये अनिश्चितता. अशा अनेक गोष्टींनी तुमचं मन थकलं आहे का? जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण ग्रहस्थिती सूचित करते की जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात तुमच्या आयुष्यात असा बदल सुरू होऊ शकतो जो पुढील काही महिन्यांवर परिणाम करू शकतो. हा बदल प्रत्येकासाठी सारखाच असेल असं नाही. काहींसाठी तो करिअरमध्ये असेल, काहींसाठी आर्थिक क्षेत्रात, काहींसाठी प्रेम आणि विवाहात, तर काहींसाठी स्वतःच्या विचारांमध्ये आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी 5 महत्त्वाचे संकेत आणि काही सोपे उपाय देखील सांगणार आहे. 15 ते 31 जुलै 2026 ग्रहस्थिती काय सांगते? मीन राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. गुरु हा ज्ञान, भाग्य, प्रगती, अध्यात्म आणि योग्य संधींचा कारक मानला जातो. या काळात गुरुचा प्रभाव तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरणा देऊ शकतो. मागील काही महिन्यात जे निर्णय तुम्ही पुढे ढकलत होता त्यावर आता स्पष्टता मिळू शकते. तुमच्या मनातील संभ्रम कमी होईल. तुम्हाला कोणत्या दिशेने पुढे जायचं आहे याचा अंदाज अधिक स्पष्टपणे येऊ लागेल. याच काळात सूर्याचा प्रभाव तुमचा आत्मविश्वास वाढवेल. तुम्ही आतापर्यंत स्वतःला कमी समजत असाल तर आता परिस्थिती बदलू शकते. तुमच्या क्षमतेची जाणीव तुम्हालाच नव्याने होईल. बुध ग्रह संवाद, बुद्धिमत्ता आणि व्यवहार यांना बळ देईल. ज्या व्यक्ती मुलाखत, मीटिंग, व्यवसायातील चर्चा किंवा नवीन करार करण्याच्या तयारीत आहेत त्यांच्यासाठी हा काळ सकारात्मक ठरू शकतो. मात्र शनीचा प्रभाव एक गोष्ट स्पष्ट सांगतो, मेहनतीला पर्याय नाही. नशीब संधी देईल पण त्या संधीचं सोनं करण्यासाठी शिस्त आणि सातत्य आवश्यक असेल. मोठा बदल म्हणजे नेमकं काय? अनेक जण मोठी घटना ऐकली की लगेच एखाद्या चमत्काराची अपेक्षा करतात. पण ग्रह नेहमी चमत्कार घडवत नाहीत. ते योग्य वेळी योग्य संधी निर्माण करतात. ही मोठी घटना म्हणजे कदाचित अचानक आलेली नोकरीची ऑफर, किंवा अनेक दिवस अडकलेलं काम पूर्ण होणं, किंवा एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट, किंवा कुटुंबात येणारी आनंदाची बातमी, किंवा असा निर्णय जो तुमच्या पुढील अनेक वर्षांच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. काही मीन राशीच्या व्यक्तींना हा काळ स्वतःला नव्याने ओळखण्याचा असेल. तुम्ही आतापर्यंत इतरांच्या अपेक्षांनुसार जगत होता, पण आता तुम्ही स्वतःच्या स्वप्नांकडे गंभीरपणे पाहू लागाल. भूतकाळातून बाहेर पडण्याची वेळ. मीन राशीच्या व्यक्ती स्वभावाने संवेदनशील असतात. ते इतरांचा विचार जास्त करतात. अनेकदा स्वतःच्या भावना मनातच दडवून ठेवतात. मागील काही महिन्यात तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग झाला असेल, विश्वास तुटला असेल, किंवा मेहनतीनंतरही योग्य फळ मिळालं नसेल. पण हा काळ तुम्हाला एक संदेश देतो, भूतकाळ बदलता येत नाही पण भविष्य नक्की बदलता येतं. आता जुन्या दुःखांना धरून बसण्यापेक्षा नवीन सुरुवात करण्याची वेळ आली आहे. एक महत्त्वाचा इशारा. हा काळ सकारात्मक असला तरी प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. काही लोक तुमच्या विश्वासाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. कोणताही मोठा आर्थिक व्यवहार, नवीन भागीदारी किंवा महत्त्वाचा निर्णय घेताना पूर्ण माहिती घ्या. भावनेपेक्षा विवेकाला अधिक महत्त्व द्या. धन, आर्थिक स्थिती आणि अचानक लाभ. 15 ते 31 जुलै 2026 या काळात मीन राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत काही सकारात्मक घडामोडी अनुभवायला मिळू शकतात. मागील काही महिन्यांत पैशांची अडचण, वाढते खर्च किंवा अडकलेले व्यवहार यामुळे तुम्ही चिंतेत असाल तर आता परिस्थिती हळूहळू सुधारण्याचे संकेत दिसत आहेत. या काळात एखादं अडकलेलं पेमेंट मिळू शकतं, जुनं कर्ज परत येऊ शकतं, किंवा अचानक बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळू शकते. काही व्यक्तींना नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडेल. फ्रीलान्स काम, ऑनलाईन व्यवसाय किंवा अतिरिक्त कौशल्यातून कमाई सुरू करण्यासाठी हा अनुकूल काळ ठरू शकतो. मात्र ग्रह एक महत्त्वाची सूचना देतात, जितक्यात सहजपणे पैसा येईल तितक्यात सहजपणे तो खर्चही होऊ शकतो. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा आणि मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या. कोणाच्याही गोड बोलण्यावर विश्वास ठेवून पैसे गुंतवू नका. जमीन, घर किंवा वाहनाशी संबंधित व्यवहार करणाऱ्यांनी कागदपत्रे काळजीपूर्वक तपासावीत. योग्य नियोजन आणि संयम ठेवलात तर हा काळ आर्थिक स्थैर्याचा पाया घालणारा ठरू शकतो. लक्षात ठेवा, खरा धनलाभ फक्त पैसा मिळण्यात नाही तर तो योग्य प्रकारे जपण्यात आहे.
प्रेम, विवाह, नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवन. 15 ते 31 जुलै 2026 हा काळ मीन राशीच्या व्यक्तींसाठी भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. मीन राशीच्या व्यक्ती स्वभावाने प्रेमळ, संवेदनशील आणि मनापासून नाती जपणाऱ्या असतात. पण अनेकदा ते स्वतःच्या भावना व्यक्त करत नाहीत, त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. या काळात तुमच्या नात्यांमध्ये सकारात्मक बदल दिसू शकतो. जर जोडीदारासोबत काही दिवसांपासून मतभेद सुरू असतील तर ते संवादाच्या माध्यमातून दूर होण्याची शक्यता आहे. अनेक दिवस मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्याची ही योग्य वेळ आहे. एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर नातं अधिक मजबूत होईल. अविवाहित व्यक्तींना एखाद्या चांगल्या स्थळाची बातमी मिळू शकते किंवा नवीन ओळख पुढे जाऊन गंभीर नात्यात बदलू शकते. काहींसाठी प्रेमसंबंध विवाहाच्या दिशेने पुढे सरकू शकतात. विवाहित व्यक्तींनी घरातील जबाबदाऱ्या एकमेकांसोबत वाटून घेतल्या तर घरात आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबात एखादं शुभकार्य, आनंदाची बातमी किंवा नातेवाईकांची भेट यामुळे उत्साहाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. मात्र रागाच्या भरात कठोर शब्द वापरणं टाळा. तुमच्या एका प्रेमळ शब्दामुळे तुटलेलं नातं पुन्हा जुळू शकतं. संयम, विश्वास आणि संवाद हीच या काळातील तुमची सर्वात मोठी ताकद असेल. करिअर, नोकरी आणि व्यवसाय. 15 ते 31 जुलै 2026 हा काळ मीन राशीच्या अनेक व्यक्तींसाठी नवीन संधींची दारं उघडणारा ठरू शकतो. जर गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला मेहनतीनंतरही अपेक्षित यश मिळत नसेल, वरिष्ठांकडून योग्य दखल घेतली जात नसेल किंवा कामात सतत अडथळे येत असतील तर आता परिस्थिती हळूहळू बदलण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला ती कठीण वाटेल, पण भविष्यात याच कामामुळे तुमची प्रतिमा मजबूत होऊ शकते. काहींना पदोन्नती, पगारवाढ किंवा दुसऱ्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळण्याचे योग आहेत. मुलाखती देणाऱ्यांनी आत्मविश्वास ठेवावा, कारण तुमच्या कौशल्याला योग्य संधी मिळू शकते. आरोग्य. 15 ते 31 जुलै 2026 या काळात मीन राशीच्या व्यक्तींनी आरोग्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. कामाच्या धावपळीत स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका. अपुरी झोप, मानसिक ताण आणि अनियमित आहार यामुळे थकवा किंवा पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. दररोज थोडा व्यायाम, प्राणायाम आणि ध्यान केल्यास मन शांत राहील आणि निर्णयक्षमताही वाढेल. 5 मोठे शुभ संकेत जे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलाची सुरुवात दर्शवू शकतात. पहिला संकेत, अनेक दिवसांपासून अडकलेलं एखादं काम अचानक पूर्ण होण्याची शक्यता. दुसरा संकेत, नोकरी, व्यवसाय किंवा आर्थिक बाबतीत आनंदाची बातमी मिळू शकते. तिसरा संकेत, प्रभावशाली व्यक्तीची भेट किंवा नवीन ओळख तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. चौथा संकेत, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि लोक तुमच्या मताला महत्त्व देतील. पाचवा संकेत, मनातील भीती कमी होऊन नवीन स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल. मात्र या काळात काही गोष्टींची काळजी घ्या. कोणत्याही व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. मोठे आर्थिक व्यवहार घाईत करू नका. रागाच्या भरात घेतलेले निर्णय टाळा आणि नकारात्मक लोकांपासून शक्यतो दूर राहा. गुरुवारी भगवान विष्णू किंवा श्रीदत्तांची भक्ती करा, पिवळ्या वस्तूंचे दान करा आणि ओम भ्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा श्रद्धेने जप करा. यामुळे मनाला सकारात्मक ऊर्जा मिळू शकते. मित्रांनो, 15 ते 31 जुलै 2026 हा काळ तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवातीचा काळ ठरू शकतो. लक्षात ठेवा, ग्रह तुम्हाला संधी देतात, पण त्या संधीचं यशात रूपांतर करण्याची ताकद तुमच्या मेहनतीत, संयमात आणि योग्य निर्णयांमध्ये असते. भूतकाळातील अपयश विसरा. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण कधी कधी एक छोटासा योग्य निर्णय संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकतो. जर तुम्हीही मीन राशीचे असाल तर आजपासून श्री विष्णूचं नाव घ्या. त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. पैसा, प्रेम, यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा, श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. कमेंटमध्ये ओम विष्णवे नमः लिहायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.